17 मे रोजी रविवारी गंगा दशहरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी माता गंगेचं पूजन, स्नान, दान आणि जप यांना विशेष महत्त्व असतं. श्रद्धेनुसार या दिवशी केलेलं पुण्यकर्म 10 प्रकारची पाप दूर करतात असं मानलं जातं. मग या दिवशी नेमकं काय करावं हे जाणून घेण्याआधी गंगा दशहराची कथा ऐकूया. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली अशी मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. प्राचीन काळी अयोध्येचे राजा सगर यांना 60,000 पुत्र होते. एकदा राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्या यज्ञातील घोडा इंद्राने चोरून कपिल मुनींच्या आश्रमाजवळ बांधून ठेवला. घोडा शोधत शोधत सगरांचे पुत्र तिथे पोहोचले आणि त्यांनी कपिल मुनींवर चोरीचा आरोप केला. मुनी तपश्चर्येत मग्न होते. त्यांच्या तपात व्यत्यय आल्यामुळे ते क्रोधित झाले आणि त्यांच्या शापामुळे सगरांचे सर्व पुत्र भस्म झाले. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही. यानंतर अनेक वर्षांनी राजा भगीरथी यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी गंगेला पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली. पण गंगेचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वी तिचा भार सहन करू शकली नसती. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण केलं आणि त्यानंतर हळूहळू पृथ्वीवर सोडलं. गंगेच्या पवित्र जलाच्या स्पर्शानं सगर पुत्रांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून गंगेला भागीरथी असंही म्हटलं जातं आणि मोठ्या प्रयत्नाने केलेल्या कार्याला भगीरथ प्रयत्न असं म्हणतात. गंगा दशहरा हा कालावधी गंगा मातेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगीरथीच्या दीर्घ कठीण तपश्चर्येनंतर भगवान शिवाच्या आज्ञेनं जगकल्याण सृष्टी उपकारासाठी स्वर्गातून पृथ्वी तलावावर अवतरलेली ही गंगा माता खरोखरच अत्यंत श्रेष्ठ आहे असं मानलं जातं. आपले श्रीविध दोष पोटात घालून पातकांची नाश करून पुण्यवंतांबरोबरच पापी लोकांचाही उद्धार करणारी तीच विशाल अंतःकरणाची माता आहे. तिच्या दर्शनाने दरिद्री लोकांचे दारिद्र्य नाहीसे होते. ही गंगा माता मोक्ष देणारी, स्वर्गलोकात पोहोचवणारी, शांतता देणारी, सांसारिक तापांचा नाश करणारी अशी आहे. मूर्ख, आंधळे, पांगळे, बहिरे, मुके, ग्रहपीडित, महापातकी, देवांनी त्यागलेले, नरक यातना भोगणाऱ्या अशा सर्वांची उद्धार करणारी अशी आहे गंगा माता. सकल कामना पूर्ण करणारी सिद्ध औषधी आहे. अशा पवित्र निर्मळ गंगा मातेचा या जीवसृष्टीला सृजन करणाऱ्या, प्राणी मात्रांना अमृत संजीवनी देणाऱ्या गंगा मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पर्जन्याच्या कामनेसाठी, वरुण देवतेचे प्रतीक म्हणून गंगा मातेचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. दुष्काळाचे सावट पडू नये, योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा, तप्त धरणीची तृष्णा शांत व्हावी, मनाचा ताप नाहीसा व्हावा यासाठी तिची विधिवत पूजा अर्चा केली जाते. तिच्या पवित्र पावन तीर्थाचा कलश भरून 10 दिवस पूजला जातो. तीर्थक्षेत्रातील तिच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात सामूहिकपणे अनंत उपकार मानून कृतज्ञतेची फुलं उधळून अशीच आमच्यावर पुढेही कृपा असू दे अशी विनंती प्रार्थना केली जाते. मग आपण या गंगा दशहऱ्याच्या निमित्तानं काय करावं, तर या दिवशी गंगा स्नान केल्यानं पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. दान, जप, पूजा आणि गंगा स्तोत्र पठणाला विशेष महत्त्व आहे. घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असंही मानलं जातं. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, सूर्याला अर्घ्य द्यावं, देवघरात तांब्याचा किंवा मातीचा कलश ठेवावा, त्या कलशात स्वच्छ पाणी भरावं, शक्य असल्यास थोडे गंगाजल मिसळावे, कलशावर आंब्याची पानं किंवा फुलं ठेवावी आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावावा. हा कलश संपूर्ण 10 दिवस आपल्या देवघरात भरून ठेवावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर ओम गंगेची यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिनः सन्निधिं कुरु हा मंत्र म्हणावा. संध्याकाळी गंगा आरती करावी. मान्यता आहे की या उपायामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मन शांत राहतं आणि सुखसमृद्धीचे मार्ग मोकळे होतात. हे 10 दिवस कलशातील पाणी बदलू नये. दशमी किंवा गंगा दशहऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते पाणी तुळशीला किंवा झाडाला अर्पण करावं. हा उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने आवर्जून करावा आणि कोणाचाही अपमान करू नये. तर 17 मे रोजी रविवारी आलेल्या गंगा दशहरा निमित्त आपणही माता गंगेची पूजा करून पुण्याचा लाभ घेऊ शकता. तुम्ही गंगा दशहरा कोणत्या पद्धतीने साजरा करता? गंगा दशहराविषयी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आहे का? कमेंट करून नक्की शेअर करा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।